नमस्ते दोस्तों, मैं डॉक्टर इंदु केवी, केरल विश्वविद्यालय के दूर शिक्षा संस्थान की प्राध्यापिका। आज आप लोगों के सामने एमए पाठ्यक्रम के अंतर्गत आने वाले भाषा विज्ञान और भाषा के इतिहास में हिंदी भाषा के विकास के संबंध में कुछ बातें बताना चाहती हूँ। हिंदी उद्भव और विकास। तो हिंदी का नाम कैसे पड़ा, इस पर हम पहले चर्चा करेंगे। परंपरावादी संस्कृत पंडितों ने हिंदी नाम का संबंध हिंदू हिंदू उसका अर्थ ये लोगों ने हीनों को दंडित करने वाला माना है, तो इसे जोड़ने का प्रयास किया है. ഹിന്ദു എന്നുള്ള വാക്കുമായിട്ടാണ് ഹിന്ദി വന്നതെന്നാണ് പഴയ പരമ്പരാവാദികളായ പണ്ഡിതന്മാർ, സംസ്കൃത പണ്ഡിതന്മാർ പറയുന്നത്. അതായത് ഹീനജാതിക്കാരെ ശിക്ഷിക്കാൻ അധികാരമുള്ള എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ് ഹിന്ദു എന്ന വാക്ക് അവർ ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. लेकिन ये तो कोई कल्पना पर आधारित है और विद्वानों ने इसको स्वीकृति नहीं दी. वर्तमान समय के अधिकतर विद्वान, तो आज के आलोचक सिंधु नदी के फारसी नाम हिंदू के साथ हिंदी शब्द का संबंध जोड़ते हैं. तो फारसी में जो हिंदू है, फारसी का संस्कृत का सा तो फारसी में हा हो जाता है. इसका तो अनेक प्रमाण हमें मिलते हैं. इस प्रकार सिंधु नदी हिंदू नदी बन गया. इस प्रकार सिंधु के किनारे बसे हुए लोग हिंदू और उनकी भाषा है हिंदी. तो अधिकांश विद्वान ऐसे ही मानते हैं. സിന്ധു നദീതട തീരത്ത് താമസിക്കുന്നവര് സിന്ധുക്കൾ. സാ എന്നുള്ള ശബ്ദത്തിന് ഫാർസിയിൽ ഹാ എന്നാണ് പ്രയോഗിക്കുന്നത്. അങ്ങനെ വെച്ച് നോക്കുമ്പം സിന്ധു നദീതട നിവാസികൾ സിന്ധു നദി എന്നുള്ളത് ഹിന്ദു നദി എന്നാകും. അവരുടെ ഭാഷയാണ് ഹിന്ദി എന്നാണ് ഇന്നത്തെ പ്രധാന പണ്ഡിതന്മാരൊക്കെ അവകാശപ്പെടുന്നത്. हिंदी नाम कैसे पड़ा? तो डॉक्टर भोलानाथ तिवारी हिंदी के सर्वाधिक प्रसिद्ध भाषा वैज्ञानिक है. उनके अनुसार उस नदी का नाम सिंधु संस्कृत भाषा का शब्द नहीं हो सकता. तो वे कहते हैं कि ये संस्कृत भाषा का शब्द नहीं है. സിന്ധു നദിയുടെ ആ നദിയുടെ പേര് സിന്ധു എന്നുള്ളത് സംസ്കൃത ശബ്ദമല്ല എന്നാണ് ഭോലാനാഥ് തിവാരി പറയുന്നത്. आर्यों के आगमन से पूर्व ही उस नदी के किनारे महान संस्कृति का विकास हो चुका. ഹിസ്റ്ററി എടുത്ത് നോക്കിയാൽ, ചരിത്രം പരിശോധിച്ചാൽ ആര്യന്മാർ വരുന്നതിന് മുൻപേ തന്നെ സിന്ധു നദീതട തീരത്ത് വളരെ മനോഹരമായ ഒരു സംസ്കാരം, മഹത്തായ സംസ്കാരം നിലനിന്നിരുന്നു എന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. मतलब उस नदी का द्राविड नाम सिद्ध या सिद्ध होगा, जिसका अर्थ है बहनाയ, സീഞ്ചന, നനയ്ക്കുക അല്ലെങ്കിൽ ഒഴുകുക എന്നുള്ള അർത്ഥത്തിലുള്ള സിത്ത് അല്ലെങ്കിൽ സിദ്ധ് എന്നുള്ള വാക്കായിരിക്കണം, ദ്രവീഡിയൻ വാക്കായിരിക്കണം സിന്ധു നദിക്ക് ഉണ്ടായിരുന്നത്. ആര്യ ലോഗ് അന്യ ഭാഷാओं के शब्दों का संस्कृतीकरण करते हैं. അപ്പൊ അതിനെ സംസ്കൃതീകരിക്കുമ്പോൾ സിന്ധു എന്നായതായിരിക്കാം എന്നാണ്. तो इस सिलसिले में सिंधु नाम विकसित हुआ होगा, ऐसा भोलानाथ तिवारी का अनुमान है. इन सारे तर्कों में फारस वाला तर्क अधिक स्वीकृत है. എന്തായാലും ഇത്രയും തർക്കങ്ങൾ ഏറ്റവും കൂടുതൽ പറയപ്പെടുന്നത് फारसी में हिंदू फारसी में सिंधु बन गया और सिंधी हिंदी बन गया. तो इसके अनेक प्रमाण भी आलोचक प्रस्तुत करते हैं. आगे हिंदी नाम. अमीर खुसरो ने सबसे पहले हिंदी शब्द का प्रयोग किया था. सबसे पहले किसने किया था वो निश्चित रूप से नहीं बताया जा सकता है, लेकिन ऐसा माना जाता है कि अमीर खुसरो ने ही हिंदी शब्द का प्रयोग सबसे पहले किया है. उनकी रचनाओं में हिंदी शब्द का कई बार प्रयोग किया है. इस आधार पर कुछ लोग मानते हैं कि खुसरो ने ही इस भाषा को नाम दिया होगा. लेकिन सच तो यह है कि खुसरो ने भारतीय मुसलमान और भारत के रहने वाले के अर्थ में ही इस शब्द का प्रयोग किया है. भारतवासी शब्द के रूप में उन्होंने हिंदी शब्द का प्रयोग किया था. खुसरो ने भाषा के अर्थ में हिंदुवी अथवा हिंदुई शब्द का प्रयोग किया था. हिंदी नाम. मध्य देश की सौरसेनी अपभ्रंश से संबंध किसी भाषा को हिंदुवी कहा जाता है. भारत के मुसलमानी शासन के प्रभाव से ഭാരതീയോനെ ने इस भाषा को अपना लिया. അങ്ങനെയും ഒരു വാദമുണ്ട്. മധ്യദേശത്തുള്ള സൗരസേനി അപഭ്രംശത്തിൽ നിന്നും വികസിച്ച ഹിന്ദുവി എന്നുള്ള ഭാഷയാണ് हिंदी आयതെന്നും പറയുന്നു. दक्षिणी मुसलमान कवियों ने हिंदी नाम से इसे अपहित किया था.
मुसलमानी शासन के प्रभाव से भारतीयों ने भी इसी भाषा को अपना लिया। दक्षिणी मुसलमान कवियों ने हिंदी शब्द का सबसे अधिक प्रयोग किया और उसके बाद ये शब्द अविच्छिन्न रूप से चलता चला आ रहा है. ദക്ഷിണി മുസൽമാന്മാരാണ് ഹിന്ദി എന്നുള്ള ശബ്ദം ഏറ്റവും കൂടുതൽ പ്രയോഗിച്ചതെന്ന് പറയപ്പെടുന്നു. ഹിന്ദിന്റെ പല പേരുകളുണ്ട്. ഹിന്ദിക്ക് വിഭിന്ന നാം जैसे हिंदवी, रेखता, दक्षिणी, उर्दू, गुजरी और हिंदुस्तानी. ये सभी नाम कैसे आ गए हैं और इसकी विशेषताएं क्या क्या है, इस पर हम आगे चर्चा करेंगे. हिंदवी, इस हिंदी भाषा का उस कालखंड में अर्थ था खड़ी बोली का वह रूप जिसमें मेरठ, सहारनपुर की बोली के साथ पंजाबी, हरियाणवी, ब्रज, अवधी इत्यादि भाषाओं के शब्द प्रयुक्त होते थे. उस समय हिंदी भाषा का रूप मिश्रित भाषा के रूप में हिंदी का प्रयोग करता था. इसी मिश्रित भाषा का प्रयोग कबीर ने भी किया है. जैसे आप लोग जानते हैं कबीर की भाषा किचड़ी भाषा माने जाते थे, സദുക്കടി ഭാഷ. കബീർ പല സ്ഥലങ്ങളിലും ഭ്രമണം ചെയ്യുന്നതുകൊണ്ട് തന്നെ പല സ്ഥലങ്ങളിലെയും വാക്കുകൾ അദ്ദേഹത്തിന്റെ ഭാഷയിൽ ഉണ്ടായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ ഒരു മിശ്രിത ഭാഷയാണ് പ്രയോഗിച്ചിരുന്നത്. അദ്ദേഹം മേരട്ട്, സഹാർപൂർ ഈ ഭാഗത്തുള്ള എല്ലാ ബോലികളിലെയും ശബ്ദങ്ങൾ ഉണ്ടായിരുന്നു. तो बाद में ब्रज, अवधी, पंजाबी, हरियाणवी इत्यादि बोलियां विकसित होकर भाषा बन गई. आगे रेखता. उत्तर भारत के मुसलमान कवियों ने जब हिंदी की मिश्रित भाषा का फारसी की शैली में रचनात्मक उपयोग किया तो इसका नाम रेखता रखा गया. മുസൽമാൻ കവിമാർ ഹിന്ദി മിശ്രിതമായ ഭാഷ പ്രയോഗിച്ചു തുടങ്ങിയപ്പോൾ ഫാർസി ശൈലിയിൽ അത് എഴുതാൻ തുടങ്ങി ഹിന്ദി ഭാഷ. അപ്പോഴാണ് അതിനെ രേഖ്ത എന്നറിയപ്പെട്ടത്. ये फारसी शब्द है. रेखता എന്നുള്ള शब्द फारसीയാണ്. इसका अर्थ है मिला जुला. वो अर्थ की दृष्टि से देखते हैं तो भी नाम उचित है क्योंकि फारसी शब्द है और एक मिश्रित रूप है, मिला जुला रूप है. फारसी और भारतीय पद्धति को मिलाकर जो छंद रचे गए वे रेखता कहलाए. फारसी और भारतीय भाषा का मिला जुला रूप है रेखता. रेखता अवधि तथा साहित्य ब्रज की अपेक्षा शिथिल होने तथा उसे फारसी के शब्दों का मिश्रण भी होने के कारण इस काव्य शैली को यह नाम मिला होगा, ऐसा ही अनुमान है. आगे दक्षिणी है. वो उत्तर भारत के मुसलमानों के साथ पुरानी तत्कालीन खड़ी बोली जब दक्षिणी गई तो वहाँ की स्थानीय बोली से प्रभाव ग्रहण कर दक्षिणी कहलाने लगी. उत्तर भारत मुसलमान्माര് പുരാനി തത്കാലീൻ ഖടി ബോലി, പഴയ ഖടി ബോലി ഉപയോഗിക്കുന്നവര് ദക്ഷിണ ഭാഗത്തേക്ക് പോയപ്പോൾ അവിടുത്തെ സാധാരണ ബോലിയായിട്ട് ചേർന്നിട്ടാണ് ദക്ഷിണി എന്നുള്ള ഭാഷ ഉണ്ടായതെന്നാണ് പറയുന്നത്. वहाँ से उसे राज्याश्रय प्राप्त हुआ. इसमें संस्कृत तथा अरबी फारसी के शब्द भी प्रयुक्त हुए. तो दोनों मिलते हैं, संस्कृत के शब्द भी मिलते हैं, अरबी फारसी के शब्द भी इसमें मिलते हैं. दक्षिणी के परवर्ती कवियों ने अरबी फारसी शब्दों का अधिक प्रयोग किया और आगे चलकर उत्तर भारत में इसका विकास होने पर यह उर्दू कहलाई. उर्दू खड़ी बोली से उद्भव वह भाषा रूप है जिसका व्यवहार पाकिस्तान तथा उत्तर भारत के पढ़े लिखे मुसलमान तथा उसके अधिक संपर्क में आने वाले कुछ हिंदू करते थे. अरबी, फारसी, तुर्की आदि भाषा वाले मुसलमान लोग भारत के लोगों से व्यवहार करने दिल्ली, मेरठ तथा आसपास के प्रांतों की बोली खड़ी बोली पढ़ी, किंतु खड़ी बोली के कठिन शब्दों के बदले में उसके मुसलमानी भाषा शब्दों को प्रयोग किया. इस प्रकार उत्पन्न हुई बोली है उर्दू. അറബി, ഫാർസി, തുർക്കി ഈ ഭാഷകൾ സംസാരിക്കുന്ന മുസൽമാന്മാര് ഹിന്ദി അല്ല ഖടി ബോലിയിലെ ശബ്ദങ്ങളും ഖടി ബോലി പഠിക്കുകയും അതിലെ കഠിനമായ ശബ്ദങ്ങൾക്ക് പകരം അറബി, ഫാർസി, തുർക്കി വാക്കുകൾ ഉപയോഗിക്കുകയും അല്ലാതെ ഹിന്ദി കൂടി മിശ്രിതമായിട്ട് ഉപയോഗിക്കുകയും ചെയ്തപ്പോഴാണ് ഉറുദു ഭാഷ ഉണ്ടായത് എന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. गुजरी. खड़ी बोली जिस प्रकार दक्षिण में जाकर दक्षिणी हिंदी के नाम से प्रसिद्ध हुई उसी प्रकार गुजरात पहुंचने पर इसका नाम गुजरी हो गया. ദക്ഷിണ ഭാഗത്തേക്ക് ഖടി ബോലി സംസാരിക്കുന്നവർ ചെന്ന് ദക്ഷിണ ഭാഗത്തെ ഭാഷകളുമായി മിശ്രിതമായപ്പോഴാണ് അത് ദക്ഷിണി എന്ന പേരിൽ അറിയപ്പെട്ടത്. അതേപോലെ ഗുജറാത്തിൽ ചെന്നപ്പോഴാണ് ഗുജറാത്തി ഭാഷയുമായിട്ട് മിശ്രിതമായിട്ടാണ് ഗുജറി ഭാഷ ഉണ്ടായത് എന്നാണ് പറയപ്പെടുന്നത്. ये बोलचाल की भाषा से काव्य भाषा भी बनी.
ഇത് വെറുതെ സംസാര ഭാഷയിൽ നിന്നും മാറി മനോഹരമായ സാഹിത്യ ഭാഷയായി മാറുകയും ചെയ്തു. इसके प्रथम कवि शेख अहमद खट्टर माने जाते हैं. आगे हिंदुस्तानी है. हिंदुस्तानी शब्द का वास्तविक अर्थ है हिंदुस्तान का या भारत की भाषा. लेकिन भारत की भाषा अर्थात पुरानी खड़ी बोली से लेकर विकसित खड़ी बोली तक हिंदुस्तानी नाम से ही प्रचलित रही है. പഴയ खड़ी बोली തുടങ്ങിയിട്ട് വികസിത ഖടി പോലത്തൊക്കെ ഇന്ന് വികസിക്കപ്പെട്ട ഖടി ബോലി വരെയുള്ളതിന് ഹിന്ദുസ്ഥാനി എന്ന പേരിൽ തന്നെയാണ് അറിയപ്പെട്ടത്. ബാബർ से लेकर आजादी के आंदोलन तक हिंदुस्तानी शब्द का प्रयोग समानांतर प्रयोग किया जाता है. നമ്മുടെ സ്വാതന്ത്ര്യം കിട്ടുന്നത് വരെയുള്ള ബാബറിന്റെ സമയം തൊട്ട് മഹാത്മാഗാന്ധി ഹിന്ദുസ്ഥാനി വാക്ക് ഒരുപാട് ഉപയോഗിച്ചിരുന്നു എന്ന് നിങ്ങൾക്കറിയാം. ഹിന്ദി ഉറുദു के मिले जुले रूप को हिंदुस्तानी कहने की परंपरा चल पड़ी. അതിൽ വേറൊരു ഹിന്ദു മുസൽമാൻ ഭാഷകളുടെ മിശ്രണം എന്ന രീതിയിലും അതിന് ഒരുപാട് കുറേയധികം പ്രാധാന്യം ലഭിക്കുന്നുണ്ട്. तो इसी प्रकार हिंदी उर्दू के मिले जुले रूप को हिंदुस्तानी कहने की परंपरा आ गई है. तो हिंदी का विकास किस प्रकार है ये हम देखते हैं. हिंदी का जन्म आप लोग जानते हैं आधुनिक भाषा काल 1000 ईस्वी से शुरू होती है. तो 1000 ईस्वी के आसपास माना जाता है और भाषा के विकास की दृष्टि से इसको 3 कालों में विभक्त किया है. आदिकाल 1000 ईस्वी से 1500 ईस्वी तक का काल है आदिकाल, और मध्यकाल और आधुनिक काल. इस प्रकार हिंदी का विकास बताया गया है. आदिकाल, इस काल को हिंदी का शैशव काल भी कहा जाता है. इस काल में हिंदी भाषा का पूर्ण रूप से विकास नहीं हो पाया था. तो हिंदी का शैशव काल है आदिकाल. तो भाषा के विकास की शुरुआत ही हुआ था. अतः भाषा में विभिन्न बोलियों के मिश्रण देखने को मिलते हैं. तो इस काल में हिंदी भाषा में बहुत अधिक बोलियों का मिश्रण പലതരം നാട്ടുഭാഷകളുടെ മിശ്രണം നമുക്കിതിൽ കാണാൻ സാധിക്കും. ശുദ്ധ ഹിന്ദി ആയിട്ടുള്ള ഹിന്ദിയുടെ ഒരു വികാസയാത്ര ആരംഭിക്കുന്ന കാലഘട്ടമാണ് ആദ്യകാലം എന്ന് പറയുന്നത്. अपभ्रंश की ध्वनियों को अपनाते हुए इस काल में नई ध्वनियों का विकास हुआ. ഈ സമയത്ത് ഒരുപാട് പുതിയ ധ്വനികൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. ഉദാഹरण के लिए ए औ ആദി സംയുക്ത സ്വർ, എ ഔ തുടങ്ങിയ സംയുക്ത സ്വരങ്ങളും ड ठ इन आदि व्यंजन आदि आदिकाल के हिंदी में नए रूप में प्रयुक्त हुए हैं. मुसलमानी शासन के जम जाने के कारण ഭാഷ में അറബി ഫാസി ശബ്ദ സ്വീകൃത हुए. നാട്ടുഭാഷകളുടെ ശബ്ദങ്ങൾ മാത്രമല്ല, ആ സമയത്താണ് മുസൽമാൻ ഭരണം ഏറ്റവും കൂടുതൽ ഉണ്ടായിരുന്നത്. അതുകൊണ്ട് തന്നെ അറബി ഫാർസി ശബ്ദങ്ങളും ഇതിൽ ഒരുപാട് വന്നിട്ടുണ്ട്. തിങ്കൽ, മൈഥിലി, ദഖിനി ആദി ഭാഷാ रूपों में साहित्य रचना हुई. आप लोग जानते हैं विद्यापति, मैथिल कोकिल कहे जाते हैं उनको दक्षिणी भाषा में भी, और डिंगल पिंगल राजस्थानी, मीराबाई राजस्थानी भाषा मिश्रित राजस्थानी भाषा में लिखती थी. तो इस प्रकार अनेक साहित्य रचनाएं इस भाषा में देखने को मिलते हैं. गोरखनाथ, विद्यापति, नरपति नाथ, चंदबरदाई, कबीर, शाह मीराजी जो दक्षिणी भाषा के कवि हैं, आदि इस काल के प्रमुख साहित्यकार थे. तो आगे हम मध्यकाल देखेंगे. मध्यकाल तक पहुंचते पहुंचते हिंदी का रूप तो स्पष्ट हो गया और प्रमुख बोलियों का विकास भी हुआ. ഒരു മധ്യകാലം എത്തിയപ്പോഴേക്കും ഏകദേശം രൂപം സ്പഷ്ടമായി വന്നു. നമ്മൾ ഒരു കുട്ടിയുടെ ശൈശവകാലം അത് കഴിഞ്ഞ് കൗമാരത്തിലെത്തുമ്പോഴേക്കും എങ്ങനെയാണോ അതിൻ്റെ ഒരു രൂപമൊക്കെ തെളിഞ്ഞു വരുന്നത്, അതുപോലെ തന്നെ ഹിന്ദി എന്ന ഭാഷയുടെ ശൈശവകാലത്ത് നിന്ന് മാറി ഒരു കൗമാരകാലം ആയപ്പോഴേക്കും അതിൻ്റെ രൂപമൊക്കെ തെളിഞ്ഞു തുടങ്ങി. ഭാഷ अपभ्रंश से पूर्णतः मुक्त हो गए. हिंदी का विकास अपभ्रंश से हुआ है, तो उस अपभ्रंश से वह पूर्णतः मुक्त हो गई. क, ख, ग, ज, व आदि व्यंजन ध्वनियां भी विकसित हुई. लेकिन दरबार मुसलमान का शासन है उस समय, इसलिए दरबारी भाषा तो फारसी ही पड़ी. साहित्य में उसका प्रभाव देखने में आता है. ദർബാരി ഭാഷ, രാജദർബാറിലൊക്കെ ഉപയോഗിക്കുന്ന ഭാഷ ഫാർസി തന്നെയായിരുന്നു. നമുക്ക് സാഹിത്യകൃതികളിലൊക്കെ അത് കാണാനും സാധിക്കും. उस युग में लोग अपने अपने धर्म की ओर आस्था दिखाने लगे. परिणाम स्वरूप धार्मिक साहित्य കാഫി മാത്രമേ രചക. മധ്യകാലം നമുക്കറിയാം, ഭക്തി കാലഘട്ടത്തിൽ ഭക്തിയോട് സ്വന്തം മതത്തിനോട് കൂടുതൽ പ്രാമുഖ്യം കാണിച്ചത് കൊണ്ട് തന്നെ മതപരമായ ധാരാളം സാഹിത്യങ്ങൾ ഈ സമയത്താണ് ഉണ്ടായിരിക്കുന്നത്. धार्मिक साहित्य में संस्कृत तत्सम शब्दों का बहुत अधिक प्रयोग हुआ.
तत्सम शब्दങ്ങൾ ഒരുപാട് പ്രയോഗിക്കപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. राम की अयोध्या और कृष्ण की व्रजभूमि की प्रमुखता की वजह से अवधी और ब्रजभाषा में प्रचुर साहित्य रचना हुई. तो रामचरितमानस जैसे अनेक साहित्य अवधि में और कृष्ण व्रज की है, इसलिए ब्रजभूमि की प्रमुखता लेकर ब्रज में कृष्ण भक्ति की रचनाएं होने लगी. जायसी, सूर, मीरा, तुलसी, बिहारी, भूषण देव, शंख, बुरहानुद्दीन, बजही, वली, अंतिम 3 लोग तो दक्षिणी हिंदी के हैं. आदि उस समय के प्रमुख रचनाकार थे. और आधुनिक काल, इस काल तक पहुंचते पहुंचते हिंदी भाषा पूर्ण विकास को 1700 ईस्वी से इसकी शुरुआत होती है, तो वो पूर्ण विकास को प्राप्त हो गई थी. ഏകദേശം അതിന്റെ യൗവന കാലഘട്ടം ആധുനിക കാലഘട്ടം എത്തി, അപ്പോഴേക്കും പൂർണ്ണമായി विकसित और इसकी विभिन्न बोलियां उपभाषा के स्तर पर पहुंच गई. तो उस समय तक हिंदी की जो बोलियां थी वो उपभाषा बन गई. भाषा में काफी अंग्रेजी शब्द आ गए. उस समय तक अंग्रेजी शासन आ गए थे भारत पे, तो अंग्रेजी शब्द बहुत अधिक रूप में भाषा में आने लगे. भाषा ने भारत की अन्य भाषाओं से नए शब्द ग्रहण कर लिए थे. उस समय तक अन्य भाषाओं से और अंग्रेजी से भी बहुत अधिक शब्द भाषा में ग्रहण किया था. तो आधुनिक काल में विज्ञान के प्रचार प्रसार के साथ नई पारिभाषिक शब्दावली का भी गठन होने लगा. उसी समय पारिभाषिक शब्दावली का गठन करने लगा, क्योंकि विज्ञान के प्रचार प्रसार होने के कारण ही നമുക്ക് പല സയന്റിഫിക് കാര്യങ്ങൾക്കും അതേ ശബ്ദം തന്നെ വേണ്ടിവരും. ഒരേ ശബ്ദം ഉപയോഗിച്ചാൽ പലപ്പോഴും തെറ്റ് വരാൻ സാധ്യതയുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ പല കാര്യങ്ങൾക്കും വേണ്ടി വേറെ വേറെ पारिभाषिक शब्दावली उपയോഗിക്കാൻ തുടങ്ങി. अंग्रेजी के प्रभाव से नई ध्वनि स्वीकृति हुई. ഓഫീസ്, കോളേജ്, എയും ഓയും എല്ലാം കൂടി ചേർന്നൊരു ധ്വനിയാണ് ഓഫീസ്, കോളേജ്. അപ്പം ആ ഒരു ധ്വനി അതുവരെ ഉണ്ടായിരുന്നില്ല. അത് ഇംഗ്ലീഷിന്റെ ഒരു പ്രഭാവം പറയാം. ഐ और ओ संयुक्त स्वर न होकर मूल स्वर हो गए. ഐയും ഓയും സംയുക്ത സ്വരമല്ലാതെ ഒരു മൂലസ്വരം എന്നുള്ള രീതിയിൽ അതിനെ സ്വീകരിക്കപ്പെട്ടു. ഹിന്ദിക്ക് 3 ശൈലിയാ വികസിത हुई. हिंदी, उर्दू और हिंदुस्तानी. 3 शैलिകളാണ് ഹിന്ദി विकसित. हिंदी, उर्दू और हिंदुस्तानी. आगे हम इस पर चर्चा करेंगे. हिंदी, उर्दू और हिंदुस्तानी. हिंदी उर्दू के पारस्परिक संबंध को लेकर विद्वानों ने विभिन्न मत व्यक्त किए हैं. ഇത് തമ്മിലുള്ള ബന്ധം പറയുന്നിടത്ത് എല്ലാ ആലോചകർ ഒരുപോലെയല്ല പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. പലരും പല അഭിപ്രായമാണ് പറഞ്ഞത്. उनके एकमत नहीं है, लेकिन यह बात सब मानते हैं कि दोनों भाषाओं के बोलचाल वाले रूप यहाँ सुदृढ़ संबंध व्यक्त करते हैं. वहाँ दोनों के साहित्यिक रूप उतने सुदृढ़ संबंध प्रकट नहीं करते. സംസാരിക്കുമ്പം നമുക്ക് ഒരേപോലെ തന്നെ തോന്നും, വലിയ വ്യത്യാസം തോന്നില്ല. പക്ഷെ സാഹിത്യ രചനകൾ എടുത്ത് നോക്കുമ്പോൾ രണ്ടും തമ്മിൽ വലിയ വ്യത്യാസം കാണാനും അത്രയൊരു സുദൃഢമായൊരു ബന്ധം നമുക്ക് കാണാൻ സാധിക്കില്ല. പക്ഷെ സംസാരിക്കുന്നതിൽ നമുക്ക് വളരെയധികം സാമ്യതകൾ കാണാൻ സാധിക്കും. दूसरे शब्दों में ഹിന്ദി ഉറുദുക്ക് കഥിത രൂപ ലഗ്ഭഗ് സമാൻ ലഗ്തേ ഹൈ. അതുപോലെ തന്നെ ഹിന്ദി ഉറുദു ആയാലും അതിന്റെ പറയുന്ന ഇത് വളരെയധികം ബന്ധമുണ്ട്. പക്ഷെ എഴുത്ത് വ്യത്യാസം ഉണ്ടാവാൻ ഒരു കാരണം ഉറുദു അറബി ഫാർസി ലിപിയിലാണ് എഴുതുന്നത്. ഹിന്ദി ആണെങ്കിൽ ദേവനാഗരി ലിപിയിലാണ് എഴുതുന്നത്. ലിഖിത് ഭാഷ में पूरी असमानता ലിപി के कारण और बढ़ी है. അപ്പൊ ആ ഒരു വാക്കുകൾ തമ്മിലുള്ള വ്യത്യാസമുണ്ട്. ഈ ലിഖിത് ശൈലി, അറബി ഫാർസി ശൈലി നമുക്കറിയാം ഇടത്തുനിന്ന് വലത്തോട്ടാണ് ഹിന്ദി നമ്മുടെ ദേവനാഗരി ലിപി എഴുതുന്നെങ്കിൽ നമുക്ക് അങ്ങനെ ഇങ്ങോട്ടാണ്, വലത്തുനിന്ന് ഇങ്ങോട്ടാണ് അറബി ഫാർസിയിൽ എഴുതുന്നത്. അപ്പോൾ ആ രണ്ടിൻ്റെ എഴുത്ത് തന്നെ വ്യത്യാസമുണ്ട്, ലിപിയിലും ഒരുപാട് വ്യത്യാസമുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ ഈ അസമാനത बहुत अधिक बड़ी दिखाई देते हैं. आगे हम हिंदी और उसकी बोलियों पर विचार करेंगे. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली तथा पंजाब और हिमाचल प्रदेश के कुछ हिस्सों को हिंदी प्रदेश माना जाता है. हिंदी बोलने वाले प्रदेश ये हैं. इन प्रदेशों में बोली जाने वाली समस्त भाषाएं हिंदी के अंतर्गत है. हिंदी की 5 उपभाषाएं और उनके अंतर्गत 18 बोलियां हैं. हिंदी और उसकी बोलियां. तो हिंदी की 5 उपभाषाएं हैं. राजस्थानी, पश्चिमी हिंदी, पहाड़ी, पूर्वी हिंदी और बिहारी. तो राजस्थानी के अंतर्गत मारवाड़ी, मेवाती, मालवी, जयपुरी आदि आते हैं.
और पश्चिमी हिंदी के अंतर्गत खड़ी बोली, ब्रजभाषा, कनौजी, बुंदेली, हरियाणवी आदि आती है। पहाड़ी के अंतर्गत पश्चिमी पहाड़ी और माध्यमिक पहाड़ी आती है और पूर्वी हिंदी के अंतर्गत अवधी, बघेली, छत्तीसगढ़ी आदि बोली आती है। बिहारी उपभाषा के अंतर्गत मैथिली, मगही, भोजपुरी आदि बोलियां आती हैं। पश्चिमी हिंदी के अंतर्गत 5 बोलियां हैं: खड़ी बोली, ब्रजभाषा, कनौजी, बुंदेली और हरियाणवी। इनमें कनौजी, बुंदेल और हरियाणी का विशेष साहित्यिक महत्व नहीं है. ബ്രജ് അത്യന്തം സാഹിത്യക രൂപം നമുക്ക് എല്ലാവർക്കും അറിയാം. ബ്രജഭാഷയിൽ ഒരുപാട് രചനകൾ ഉണ്ടായിട്ടുണ്ട്. പ്രത്യേകിച്ചും ഭക്തി കാലഘട്ടത്തിലൊക്കെ ये ब्रजमंडल की भाषा है जो मथुरा वृंदावन ही नहीं कुछ अधिक विस्तृत प्रदेश में भाषा दक्षिण में आगरा, भरतपुर, धौलपुर, ग्वालियर, उत्तर में गुड़गांव, उत्तर पूर्व में बुलंदशहर, अलीगढ़, आयरा, मैनपुरी, बदायूं, बरेली तथा नैनीताल में बोली जाती है. ब्रजभाषा की कई उपबोलियां हैं. माथुरी, भरतपुरी, सिकरवाड़ी आदि ये सब क्षेत्रीय बोलियां हैं. ब्रजभाषा और ब्रजबोली में बहुत अधिक अंतर है. ब्रजभाषा का कोई सीधा संबंध भी नहीं है ब्रजबोली से. ये तो वास्तव में बंगाल का एक कृत्रिम भाषा रूप है ब्रजबोली. 15वीं-16वीं सदी में गोविंददास और ज्ञानदास ने और आगे चलकर रविंद्रनाथ ठाकुर ने कृष्ण भक्ति विषय काव्य रचना के लिए इसका प्रयोग किया था. व्याकरण और शब्द समूह की दृष्टि से बंगाल मैथिली ब्रजभाषा और पश्चिमी हिंदी का मिश्रित रूप है. क्रिया रूप में वचन भेद का न होना ब्रजबोली की सबसे बड़ी विशेषता है. पूर्वी हिंदी अर्थमागधी अपभ्रंश से विकसित है. ये तो ग्रियर्सन ही इसके बारे में पहले बताया था. इसमें 3 बोलियां हैं: अवधी, बघेली और छत्तीसगढ़ी. पूर्वी हिंदी में कारकीय चिन्ह ने का प्रयोग नहीं होता. നേക്ക പ്രയോഗം ഈ പൂർവി ഹിന്ദിയിൽ നേ പ്രയോഗിക്കുന്നില്ല. നല്ല രസമായിരിക്കില്ല നേ പ്രയോഗിക്കാണ്ട്. पूर्वी हिंदी के अधिकांश क्षेत्रों में ऋ का उच्चारण री. उदाहरण के लिए ऋषि के लिए ऋषि कहते हैं वो, ഋഷഭ് के लिए ഋഷഭ്. ഉക്ഷിപ്ത് ഇന്ന് നമ്മൾ ചില ഹിന്ദിക്കാരൊക്കെ പറയുന്നത് കേൾക്കാൻ നമുക്ക് ഇറ എന്നുള്ള ചിഹ്നം ഋഷഭ് എന്നൊന്നും അവർ പറയില്ല. ചിലർ ഋഷഭ്, ഋഷി അങ്ങനെയൊക്കെ തന്നെ സംസാരിക്കുള്ളൂ. उक्षिप्त और ठा और महाप्राण इन्हा जैसी ध्वनियां पूर्वी हिंदी में मिलती हैं. शब्दारंभ की या व ध्वनियों के लिए इसमें ई और उ ध्वनियां मिलती है. पूर्वी हिंदी की विशेषताएं हैं. आगे अवधी, बघेली और छत्तीसगढ़ी है. अवधी लखनऊ, फैजाबाद, रायबरेली आदि जिलों में बोली जाती है. झांसी का पद्मावत और तुलसी का रामचरितमानस अवधी में रचे गए हैं. डॉक्टर बाबूराम सक्सेना ने अवधी का प्रामाणिक भाषा शास्त्र अध्ययन अवधी का विलास ग्रंथ में किया है. कुछ लोग अवधी का रूपभेद मानते हैं. अनेक रूपभेद से भी मानने वाले हैं. और बघेली तो बघेलखंड की बोली है. इसका प्रसार जबलपुर, मांडला और बालाघाट जिलों तक ही पाया जाता है. और छत्तीसगढ़ी रायपुर जिले में सबसे अधिक बोली जाती है. और रायपुर के बिलासपुर में बोली जाती है. इसमें केवल कुछ लोकगीत मिलते हैं. लोकगीतों की दृष्टि से छत्तीसगढ़ी भाषा अत्यंत सुंदर है. बहुत समृद्ध रूप में इसमें लोकगीत मिलते हैं. बिहारी है. इसके अंतर्गत 3 बोलियां हैं: मैथिली, मगही और भोजपुरी. मैथिली और मगही काफी मिलती जुलती है. इन तीनों बोलियों में मैथिली का साहित्यिक महत्व है. मैथिली मिथिला की भाषा है. ग्रेसन के अनुसार मैथिली बोलने वालों की संख्या 1 करोड़ से ज्यादा है. चंपारण, मुजफ्फरपुर, मुंगेर, भागलपुर, दरभंगा तथा पूर्णिया में यह बोली जाती है. मैथिली की 6-7 बोलियां स्वीकृत है जिनमें दरभंग के ब्राह्मणों की बोली ही साहित्य रही है. मैथिली के प्रसिद्ध कवि विद्यापति का हिंदी साहित्य में बहुत अधिक स्थान है. उन्हें मैथिल कोकिल कहा जाता है. നേരത്തെ പറഞ്ഞു വിദ്യാപതി മൈഥിലി ഭാഷയിൽ ധാരാളം എഴുതിയിട്ടുണ്ട്. അദ്ദേഹത്തിന് മൈഥിൽ കോകിൽ എന്നാണ് അദ്ദേഹം അറിയപ്പെടുന്നത് തന്നെ. അടുത്ത രാജസ്ഥാനിയാണ്. राजस्थानी के अंदर 4 मुख्य बोलियां हैं: मारवाड़ी, मेवाती, मालवी, जयपुरी. मारवाड़ी पश्चिमी राजस्थानी तो मेवाती उत्तर पूर्वी राजस्थानी है. मालवी दक्षिण पूर्वी और जयपुरी पूर्वी राजस्थानी है. इसमें मारवाड़ी का ही अपना साहित्य महत्व. മാർവാടിയിലാണ് ഏറ്റവും കൂടുതൽ साहित्य रचनाകൾ ഉണ്ടായിട്ടുള്ളത്. मालवी आदि में थोड़ी सी रचनाएं हुई है लेकिन मालवी में तो लोक साहित्य बहुत अधिक मिलते हैं. नरपति नाल्हा
मीराबाई, ईश्वरदास, पृथ्वीराज आदि राजस्थानी के कवि रहे हैं। ये बोलियां शौरसेनी अपभ्रंश के पश्चिमी रूप से विकसित मानी जाती है। छपाई आदि के लिए नागरी लिपि का ही प्रयोग करते हैं। राजस्थानी नागरी लिपि में लिखी जाती है। हम पर साहित्यिक राजस्थानी की व्याकरणिक विशेषताएं भी हैं। आगे पहाड़ी है, इसके 3 रूप है: पश्चिमी पहाड़ी, माध्यमिक पहाड़ी और पूर्वी पहाड़ी। पहाड़ी भागों में बोली जाने के कारण यह नाम पड़ा है, इसलिए ही यह नाम पहाड़ी नाम पड़ा है। पहाड़ी हिमाचल प्रदेश में भद्रवाह के उत्तर पश्चिमी से लेकर नेपाल के पूर्वी भाग तक फैली हुई है. പർവ്വത പ്രദേശത്ത് സംസാരിക്കുന്ന ഭാഷയായതുകൊണ്ടാണ് പഹാഡി എന്നുള്ള ഒരു പേര് വന്നത്. പ്രത്യേകിച്ചും ഹിമാചൽ പ്രദേശിലെ ഭദ്രവാഹ തുടങ്ങിയ ആ പ്രദേശത്ത് പർവ്വത താഴ്വാരങ്ങളിലാണ് ഈ ഭാഷ സംസാരിക്കുന്നത്. पहाड़ी के रूपों में नेपाली, कुमाऊनी तथा गढ़वाली आदि बोलियां हैं. इसकी बोलियां हैं नेपाली, कुमाऊनी तथा गढ़वाली. इसमें साहित्यिक महत्व केवल नेपाली और कुछ कुमाऊनी का ही है, अन्यों में लोक साहित्य ही है. पहाड़ी के लिए प्रमुखतः नागरी लिपि का ही प्रयोग हुआ है. आगे खड़ी बोली है. हिंदी क्षेत्र की आधुनिक मानक भाषा का विकास हिंदी भाषा की खड़ी बोली के आधार पर ही हुआ. सबसे प्रमुख भाषा है, सबसे अधिक विशेषता है, क्योंकि आज की हिंदी का विकास इसी खड़ी बोली से हुआ है. ഇന്നത്തെ ഹിന്ദി खड़ी बोली വികസിക്കപ്പെട്ട രൂപമാണ്. मानक भाषा को भाव समझने के भ्रम के कारण बहुत से व्यक्ति एवं विद्वान हिंदी के मानक रूप तथा अथवा खड़ी बोली के आधार पर मानक रूप का विकास होने के कारण खड़ी बोली को हिंदी भाषा समझने की भूल कर रहे हैं. ശരിക്കും മാനക ഹിന്ദി അതിൽ നിന്ന് രൂപപ്പെട്ടത് കൊണ്ട് തന്നെ കുറച്ച് ആലോചകർ വിചാരിക്കുന്നത് खड़ी बोली തന്നെയാണ് ഹിന്ദി എന്നാണ്. लेकिन हिंदी भाषा का वैज्ञानिक अर्थ संपूर्ण हिंदी भाषा क्षेत्र में व्यवहृत समस्त भाषाई रूपों के സമൂഹ से है. പക്ഷെ खड़ी बोली വികസിക്കപ്പെട്ടതാണെങ്കിൽ പോലും മറ്റെല്ലാ പ്രദേശങ്ങളുടെ ഭാഷയുടെയും ഒരു പ്രഭാവം നമുക്കിതിൽ ഹിന്ദിയിൽ കാണാൻ സാധിക്കും. उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा तथा हिमाचल प्रदेश ये समस्त राज्य हिंदी भाषी राज्य हैं तथा ये संपूर्ण क्षेत्र हिंदी भाषी क्षेत्र है. आगे हम हिंदी के मानक भाषा अथवा परिनिष्ठित भाषा के रूप में किस प्रकार प्रयोग होता है इसके बारे में विचार करेंगे. विभिन्न सांस्कृतिक कारणों से एक भाषा के बहुविध बोली तथा उपभाषा क्षेत्रों में से जब कोई एक क्षेत्र महत्वपूर्ण हो जाता है तो उस क्षेत्र को भाषा रूप का प्रवर्तन होने लगता है. इस क्षेत्र के भाषा के आधार पर उस भाषा क्षेत्र की मानक भाषा अथवा परिनिष्ठित भाषा विकास होना आरंभ हो जाता है. इस विकसित रूप को उस भाषा समुदाय के प्रत्येक क्षेत्र के व्यक्ति मानक समझने लगते हैं. यह भाषा रूप सांस्कृतिक मूल्यों का प्रतीक बन जाता है. इस भाषा रूप की शब्दावली, व्याकरण एवं उच्चारण का स्वरूप अधिक निश्चित एवं स्थिर होता है तथा इसका प्रसार एवं विस्तार पूरे भाषा क्षेत्र में होते हैं. ഏതെങ്കിലും ഒരു പ്രദേശത്തെ ഒരു പ്രത്യേക ഭാഷ എടുത്ത് അതിൽ കൂടുതൽ വികാസം സംഭവിക്കുകയും അതിനൊരു എല്ലാവർക്കും സമ്മതമായ ഒരു ഭാഷയായിട്ട് അത് വരികയും അതിലുള്ള ശബ്ദാവലി, ശബ്ദങ്ങൾ, വ്യാകരണം, ഉച്ചാരണം എങ്ങനെയായിരിക്കണം എന്നത് ഒരു സ്ഥിരമായൊരു നിശ്ചിതമായ രൂപം ഉണ്ടാവുകയും ചെയ്യുമ്പോൾ ആ ഭാഷ അതിൻ്റെ ഭാഷാ പ്രദേശങ്ങളിലെല്ലാം ആ ഭാഷ ഒരു മാനക ഭാഷ എന്നുള്ള രീതിയിൽ ഉപയോഗിക്കാൻ തുടങ്ങും. इस भाषा रूप को हम सामान्यतः भाषा क्षेत्र की मूल भाषा, കേന്ദ്ര ഭാഷ या മാനക ഭാഷ के नाम से बुलाते हैं. അപ്പം അങ്ങനെയുള്ള ഭാഷ എല്ലായിടത്തും ഹിന്ദി ഭാഷ പ്രയോഗിക്കുന്നുണ്ട്. പക്ഷെ അതിനൊരു നിയമാവലികളൊക്കെ ഉള്ള ഒരു നിശ്ചിത രൂപമുണ്ട്. അതാണ് മാനക ഭാഷ എന്ന് പറയപ്പെടുന്നത്. വ്യവഹാർ में इसी ഭാഷാ रूप को क्षेत्र की भाषा कहते हैं. അപ്പം നമ്മൾ പറയുമ്പം ആ ഭാഷാ രൂപത്തിനെയാണ് നമ്മൾ ഈ ഭാഷ സംസാരിക്കുന്ന എല്ലാ പ്രദേശത്തെയും ഒരു മാനക ഭാഷയായിട്ട് പറയുന്നത്. തഥാ ക്ഷേത്രീയ बोलियों की इस भाषा की बोलियां कहते हैं. മറ്റുള്ള പ്രദേശങ്ങളിലെ എല്ലാത്തിനെയും ഉപഭാഷ അല്ലെങ്കിൽ ബോലി എന്നാണ് പറയുന്നത്. ഒരു മാനക ഭാഷ തീർച്ചയായും ഉണ്ടായിരിക്കും. मानक भाषा से क्या लाभ है यह हमें सोचना है. मानक भाषा के प्रयोग से कई लाभ है. एक और उससे सामाजिक प्रतिष्ठा बढ़ती है तो दूसरी वह पूरे भाषा क्षेत्र के शिष्ट एवं शिक्षित व्यक्तियों से वार्तालाप करने का माध्यम बनती है. നമുക്കൊരു സാഹിത്യപരമായിട്ടും അതുപോലെ സമ്പർക്കം മറ്റ് പ്രദേശങ്ങളുമായിട്ട് നമ്മൾ
വിദ്യാഭ്യാസമുള്ളവർ തമ്മിൽ സംസാരിക്കുമ്പോൾ ഈ മാനക ഭാഷയാണ് പ്രയോഗിക്കുന്നത്. നമുക്ക് എല്ലാ സ്ഥലത്തെയും ബോലി അറിയണമെന്നില്ല. അതുകൊണ്ട് എല്ലാ സ്ഥലത്തും മറ്റുള്ളവർ ചെല്ലുമ്പോൾ സംസാരിക്കാൻ പറ്റുന്ന ഒരു ഭാഷ. अत्यंत विशाल भाषा क्षेत्र की उपभाषाएं और बोलियां जब परस्पर अबोधगम्य होती है तब मानक भाषा वहाँ संप्रेषणता को संभव बनाती है. നമ്മൾ പല പ്രദേശങ്ങളും ഇപ്പൊ ഹിന്ദി തന്നെ വിസ്തൃതമായ പ്രദേശത്താണ് ഹിന്ദി സംസാരിക്കുന്നത്. അപ്പൊ അവിടെ ചെല്ലുമ്പം എല്ലാ പ്രദേശത്തെയും ബോലി നമുക്ക് മനസ്സിലാവണമെന്നില്ല. അപ്പൊ എല്ലായിടത്തും മനസ്സിലാവുന്ന ഒരു ഭാഷ രൂപീകരിക്കപ്പെടേണ്ട ആവശ്യമാണ്. അത് ഒരു ഐക്യത്തിന് വേണ്ടിയിട്ടും നമ്മുടെ ഭാരതം എന്ന ഒരു ഐക്യത്തിന് വേണ്ടിയിട്ടും എല്ലായിടത്തും മനസ്സിലാവുന്ന ഒരു ഭാഷ എന്നുള്ള രീതിയിലും ഒരു മാനക ഭാഷ തീർച്ചയായും ആവശ്യമാണ്. इस प्रकार की बोधगम्यता को परस्पर बोधगम्यता न कहकर एक तरफ बोधगम्यता कहते हैं. അപ്പൊ എല്ലാവർക്കും മനസ്സിലാകുന്ന ഒരു ഭാഷ ഉള്ളതാണ് മാനക ഭാഷ എന്നുള്ളത് കൊണ്ട് നമുക്ക് ഉപകരിക്കുന്നത്. तो भारत की राजभाषा के रूप में इसी मानक भाषा हिंदी का विकास हुआ है. तो संविधान की 8वीं अनुसूची में 18 भाषाओं को राष्ट्रीय भाषा के रूप में मान्यता प्राप्त की है. अब और बढ़ गई है. इन भाषाओं में असमिया, उड़िया, उर्दू, कश्मीरी, गुजराती, तमिल, तेलुगु, पंजाबी, बंगाली, मराठी, संस्कृत, हिंदी, मलयालम, सिंधी, नेपाली, मणिपुरी, कन्नड़ और कोंकणी है. और इस भाषाओं के अतिरिक्त और 3-4 भाषाओं को भी अब इस अनुसूची में आ गई है. इन भाषाओं में हिंदी बोलने और समझने वालों की संख्या ही सबसे अधिक है. तो इस प्रकार हिंदी का विकास मानक भाषा, राजभाषा और राष्ट्रभाषाओं के रूप में हुआ है. इसी के साथ समाप्त करती हूँ. धन्यवाद.